इतकं सर्वस्व अर्पण म्हणजे जीवच ओवाळून टाकावा लागतो. असं नाही ओवाळीन पंच प्राणे त्या ज्योतीचा प्राण घ्यायचा, तसं नाही. भगवंताशिवाय राहूच आम्ही शकत नाही. त्यावेळेस प्रेमाचा पुतळा माणूस होतो. आपलं स्वतःचं अस्तित्व संपवायचंय, फक्त तनाचं नाही, मनाचं नाही, धनाचं नाही, तेच अस्तित्व संपवायचं. पण स्वतःच्या अहंकाराचं, स्वतःच्या जाणीवेचं, स्वतःच्या नेणिवेचं सगळं अस्तित्व संपवावं लागतं. स्वतःला उरोनेदी उरूस द्यायचं. बिंदू मध्ये सिंधू उत्पन्न झाला पाहिजे, बिंदू सिंधू रूप झाला पाहिजे आणि स्वतःचं अस्तित्व नष्ट केलं पाहिजे. त्याला म्हणतात भक्ती. फार भाग नाही, पण एक खास क्रीम भाग तरी सांगितला पाहिजे की प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिवाळा. जिवाळा शब्द आहे, भक्ती शब्द आहे. भक्तीमध्ये प्रेमाची सुरुवात असते आणि स्वतःला संपवणं ही भक्ती असते. प्रेम भक्तीची सुरुवात आहे आणि स्वतःचं अस्तित्व संपवणं तन मन धन ही अलीकडची गोष्ट आहे. अर्पण करतो.